वेलकम टू माय अनदर ब्लॉग गाईज. आज आपल्या ब्लॉग मध्ये आपण दाखवणार आहे की लालबागच्या राजाचं चरण दर्शन आणि मुखदर्शन कसं घ्यायचंय आणि कसं आतमध्ये जायचंय. स्टे ट्यून गाईज. तर गाईज आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर आणि तुम्हाला मी दाखवणार आहे कसं दर्शन घेतात. तर गाई सिंपल प्रोसेस आहे. सिंपल प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मुखदर्शन, जर तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला जर मुखदर्शन घ्यायचं आहे तर इकडनं एक लाईन जाते या गेटच्या खालना आणि ती आतमध्ये जाते या मेन गेटमधनं. तर या मेन गेटमधनं जायचं आहे तुम्हाला. या मेन गेटमधनं जायचं आहे तुम्हाला मुखदर्शनसाठी. आणि जर तुम्हाला चरण स्पर्श पाहिजे आहे आणि तुम्हाला नवसाची लाईन लावायची आहे तर तुम्हाला काळा चौकीचा महागणपती आहे ती इकडनं स्ट्रेट जाऊन मागच्या साईडला जायचं आहे जिकडे नवसाची लाईन चालू होते. आणि जर तुम्हाला मुखदर्शन तुम्ही इकडनं स्ट्रेट गेला, हे बघा इकडनं जर या गेटमधनं तुम्ही असं सरळ 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 असे गेला ना आतमध्ये, मग काय होणार माहितीये, मग तुम्हाला मुखदर्शन भेटणार पण तुम्हाला तिकडनंच चरण स्पर्श पण भेटू शकतं. जसं की काय होतं, मुखदर्शनचं जेव्हा असतो ना आपण घेत असतो तेव्हा लेफ्ट साईडनी बाहेर काढत असतात. जर तुम्ही ट्राय केलं जायचं नाही तर कोणी ओळखीचं असेल, तुम्ही मुखदर्शनच्या इकडनं स्ट्रेट आलात त्याच्यानंतर तुम्ही लेफ्टला बाहेर जाणार या तिसऱ्या गेटमधनं. तर तुम्ही जर तुम्ही ट्राय केलं पुढे जायचं तर तुमचं स्ट्रेट गेल्यावरती लालबागच्या राजाचा स्टेजच येतो आणि स्टेजवर ना तुम्ही इझिली वरती जाऊ शकता चरण स्पर्शासाठी. आणि जर तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं असेल तर हे बघा, हे जे ब्ल्यू वाला आहे ना, हे जे ब्ल्यू वाला आहे इकडे एक झिगझॅग लाईन असते. झिगझॅग लाईन असते तर त्या झिगझॅग लाईन करून खूप मोठी लाईन असते. मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये फोटो अटॅच करतो नाही तर व्हिडिओ आता मी तुम्हाला प्ले करीन. ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ प्ले होईल. तिकडे एक झिगझॅग लाईन असते. त्या झिगझॅग लाईन करून त्याच्यानंतर जो ऑरेंज कलरचा हा स्टार्टिंग गेट आहे बघा, हा जो गेट आहे ती झिगझॅग लाईन इकडनं येऊन या आतमध्ये येऊन इकडनं जाऊन चरण स्पर्श ती मुखदर्शनला जाते याच्या आतमधनं. तर असं तुम्ही चरण स्पर्श आणि मुखदर्शन घेऊ शकता. आणि मेन गोष्ट हे आहे की तुम्हाला कधी यायला पाहिजे आणि कधी नाही. तर मी तुम्हाला बोलतो की फ्रायडे सॅटर्डे अवॉइड करा. तुम्ही संडेला येऊ शकतात, संध्याकाळी मंडेला येऊ शकतात. सुट्टी भेटत असेल ऑफिसला तर सुट्टी घेऊन या, पण फ्रायडे सॅटर्डे नका येऊ कारण सॅटर्डेला सगळ्यांना सुट्टी असते. फ्रायडेला रात्री भरपूर गर्दी होते, सॅटर्डेला पूर्ण गर्दी असते, संडेला सकाळपर्यंत ती गर्दी खाली होते. तर दुपारनंतर आराम करून तुम्ही संध्याकाळी येऊ शकता. तुम्हाला दर्शन चांगला भेटेल गणपती बाप्पाचा.